नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो क्लिनिंगचा व्हिडिओ आहे. तर माझ्या किचनमध्ये एका कॉर्नरमध्ये थोडीशी जागा होती, तर तिथं मी एक असं जवळपास 6 ड्रॉवरचं जे आहे ना प्लास्टिकमध्ये छोटंसं असं ट्रॉलीसारखं कपाट आहे, तर ते मागवलं होतं. तर याचे सगळे पार्ट्स आहेत ते छोटे छोटे डिवाइड पण होतात, तर क्लीन करायला पण सोपं आहे. आणि याच्यामध्ये भरपूर असं बघू शकता तुम्ही, इतकं सगळं भरपूर सामान बसतं. बऱ्याचशा बरण्या किंवा मला रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे, तर ते भरपूर असं बसतं. तर बरेच दिवस हे थोडंसं क्लिनिंग केलं नव्हतं आणि तो कोपरा पण बराचसा खराब झाला होता. त्यानंतर ती विंडो आहे तर ती पण बरीचशी खराब झाली. म्हटलं आज संध्याकाळचं हेच क्लिनिंगचं काम करावं, कारण स्वयंपाक थोडासाच होता. कारण मीराचे बाबा बाहेरूनच जेवून येणार होते आणि मीरा पार्थला तर जास्त काही भूक नव्हती, कारण ते पण पाणीपुरी वगैरे खाऊन आले होते. त्यामुळे वेळ भरपूर होता, तर संध्याकाळचं म्हणलं. आणि संध्याकाळचं काय होतं, हे जे क्लिनिंगचं काम आहे ना, हे संध्याकाळी केलं की हे जे डबे वगैरे आहेत प्लास्टिकचे, तर ते सकाळपर्यंत चांगले सुकले जातात, अजिबात ओलसर राहत नाहीत. आणि ते परत पुसून घ्या, मग ते लावा, ह्याच्यामध्ये जो वेळ जातो तो अजिबात वेळ जात नाही आपला. असेच निथळत मी परत एका कोरड्या कपड्यावर, म्हणजेच चादर असेल किंवा बेडशीट असेल जाडसर असं कॉटनमध्ये, तर त्याच्यावर सुकण्यासाठी ठेवणार आहे. थोडंसं पाणी निथळलं की मग, आणि सकाळपर्यंत ते अगदी छान कोरडे होऊन जातील. त्यामुळे धूळ वगैरे बसली तर ते परत असं त्याला चिकटणार नाही धूळ. तर त्यासाठी हे जे काम आहे ते बऱ्याच वेळा मी हा जो ड्रॉवरचा आहे कप्प्याचं, तर ते संध्याकाळचंच करते. त्यामुळे काय होतं, ते सुकून व्यवस्थित झालं की ते कपाट आवरायला पण पटकन होतं. कारण सकाळी करायचं म्हटलं ना, तर अख्ख्या घरभर हा जो पसारा आहे तर तो पडतो. कारण आपण हे सगळे मांडून ठेवतो सुकण्यासाठी आणि मग दिवसभर तो तसाच राहतो. त्यासाठी मग मी हे रात्रीचं शक्यतो करते. आणि बराचसा हा खराब झालाय कॉर्नर, बघू शकता तुम्ही. तर पहिलं तर मी त्याचे जाळे वगैरे काही असतील तर ते झाडून घेतलं झाडूने, आणि त्याच्यानंतर हे साबणाने मी क्लीन करणार आहे. तर आपलं डिशवॉश लिक्विड आहे तर त्यानेच क्लीन केलं मी, वेगळं काही लिक्विड वगैरे काही वापरलं नाही आहे. आणि स्पंजची जी घासणी असते आपली स्क्रबसारखी, तर त्याने मी हे विंडो आहे तर ते क्लीन केली आहे. तर ते आता पाणी वगैरे निथळायला ठेवलं आणि हे बाकीचं जे आहे क्लिनिंगचं, तर ते मी आवरून घेते. तर स्पंजची घासणी आहे त्याच्यामुळे विंडो पण क्लीन करायला जरा सोपी जाते. त्याच्या आतमध्ये जे ते फट आहेत तर त्याच्यामधून सगळं स्वच्छ करायला पण स्पंजची घासणी आहे, तर ती खूप युजफुल पडते आणि पटकन निघतो त्यातला कचरा जर काही असेल तर, किंवा काही घाण वगैरे असेल तर, धूळ वगैरे. आणि त्यानंतर मी एका नॅपकिन ओला करून ते स्वच्छ करून घेते. आणि त्याच्यानंतर मग हे जे आहे तर हे बाकीचं मग सकाळीच सगळं जे आवरायचं काम आहे तर ते मी करणार आहे. तर असं एक क्लिनिंगचं रुटीन आहे. कारण काय होतं, एकदम सगळ्या किचनची साफसफाई करायला घेतली तर ती काही होत नाही. तर बघू शकता एकदम छान क्लीन आणि कोरडे झालेत. आणि आता याचे जे सगळे पार्ट्स आहेत तर ते बघू शकता वेगवेगळे आहेत, तर ते आता मी पूर्णपणे बसवून घेते दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि सगळंच अख्खं किचन क्लीन करायचं म्हटलं तर एक दिवस काही पुरत नाही. कारण मग त्यासाठी काय होतं, दर थोड्या दिवसांनी असं छोट्या छोट्या गोष्टी क्लीन केल्या ना, तर पूर्ण किचन जे आहे तर ते आपलं अगदी छान असं क्लीन राहतं. आणि खूप जास्त दिवसांनी करायचं सगळंच काम म्हटलं तर ते आवरायला पण खूप कंटाळवाणं आणि त्रासदायक पण असते. तर त्यासाठी मी 1 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा हे जे कपाट आहे तर ते काढते. कारण हे या कपाटामध्ये पण बरंचसं सामान बसलेलं असतं. त्यामुळे तेही सारखं काढणं पॉसिबल होत नाही. पण क्लिनिंग केल्याशिवाय ते मग स्वच्छ पण दिसत नाही. कारण ह्याचा कलर जो व्हाईट आहे त्याच्यावर धूळ बसली की लगेच ते दिसली जाते. तर असा होता एक छोटासा क्लिनिंगचा व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता सगळं जोडून झालंय माझं ते. आणि त्याच्यामध्ये एक एक करून ड्रॉवर लावणार आहे. आणि मग जे साहित्य आहे माझं किचनमधलं भरण्या वगैरे, तर ते पण मी लावून घेणार आहे.
अगदी स्वच्छ झालेत, नवीन असल्यासारखे दिसत आहेत त्यामुळे. तर चला मग भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. पूर्ण डिटेल सगळं जे ड्रॉवर आहेत तर ते कसं अरेंज केलं ते तर काही मी शेअर नाही केलं आज. फक्त क्लिनिंग केलं होतं. तेवढंच शेअर केलं आहे. थँक यू.